सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेला आमदार गोपीचंद पडळकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदारांसोबत थेट संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहरात राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांच्या सहकार्यानं त्यांच्या विकासाच्या धोरणावरती प्रभाग क्रमांक 3 मधून राजूदादा पाटील, स्वातीताई बडगू, रणजिताताई चाकोते आणि संजयदादा कोळी हे 4 उमेदवार कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। भारतीय जनता पार्टी शिवाय महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास होणे नाही, दुसरा कुठलाही पर्याय आपल्या समोर आज घडीला तर शिल्लक नाही। आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या आपल्या 4 उमेदवारांना, आता राजूदादा बोलत होते पोट तिडकीनं, त्यांच्या सौभाग्यवती मागच्या निवडणुकीमध्ये 8,500 मताच्या फरकाने आल्या होत्या। मग आता मला वाटतं किमान 9-10 हजार तरी तुम्हाला लीड मिळायला पाहिजे। आज शहरं बदलत आहेत, मोठ्या प्रमाणात शहरासाठी निधी उपलब्ध केला जातोय। स्मार्ट सिटीच्या नावाखाली नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊनी या महाराष्ट्रातल्या 400 शहरांना, म्हणजे आता 29 महानगरपालिकेची निवडणूक आहे, नगरपंचायत, नगर परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका अशी 400 शहरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। या 400 शहरांना डेव्हलप करण्यासाठी 50,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। 50,000 कोटी रुपयाचा निधी। इथं अनेक जाती पंथाची लोक राहतात आणि त्यामध्ये सोलापूर हे तर असं आयडियल शहर आहे। सोलापूरमध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, सोलापूरमध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माची लोक राहतात। मला वाटतंय आपल्या भारतामध्ये जेवढ्या जाती असतील तेवढी सगळी लोक आपल्या सोलापूरमध्ये राहत असतील, एवढी एकात्मिता या आपल्या शहरामध्ये आहे। आणि या सगळ्या लोकांचा विचार आपलं सरकार करत आहे। या जाहीर सभेसाठी किसन घोडके, दीनानाथ धुळम, नरसप्पा पुजारी, कुमुद अंकाराम, इंदिरा कुडक्याल आणि नागेश वल्ल्याळ यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राजू पाटील, स्वाती बडगू, रणजिता चाकोते आणि संजय कोळी यांना कमळ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती।